सगळ्यांना जय आदिवासी मित्रांनो, हिंड प्रे ब्लॉगर यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे नव्याने. तर आज आहे जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट. तरी आपण आता पेठ येथे रॅली बघणार आहे. आता जातो आहे आम्ही स्मारकला, आता घरी आहे. तर थोड्याच वेळात आपण स्मारकला जाऊ आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा बघू. पेठचा आदिवासी दिन कसा साजरा होतो. तरी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि ह्यावेळेस व्हिडिओ 1 मिलियनपर्यंत गेला पाहिजे अशी अपेक्षा करतो. आणि सगळ्यांनी आपला व्हिडिओ सगळ्या आपले भाऊबंद किंवा नातेवाईक आदिवासी बांधवांना शेअर करावा. जय आदिवासी. तरी मित्रांनो, आता आपण आलेलो आहे इथं स्मारक येते. स्मारकपासून दरवर्षी रॅली निघते आणि डायरेक्ट पंचायत समितीला पेठच्या टोकाला जाते. तरी आपल्याला माहीत पाहिजे की जागतिक आदिवासी दिन हा कधीपासून साजरा केला जातो आणि का केला जातो. तर मी तुम्हाला थोडक्यात आणि 2 मिनिटात सांगतो की जो की प्रत्येक आदिवासी बांधवाला आपल्याला माहीत पाहिजे. 9 ऑगस्ट हा 1982 साली जिनेवा येथे आदिवासी संघटनेची वगैरे मीटिंग झाली आणि त्यात सांगितलं, संयुक्त राष्ट्राने सांगितलं की आदिवासींसाठी त्यांचा एक जागतिक आदिवासी दिन म्हणून एक ओळख पाहिजे, जगाला निर्मिती पाहिजे. कारण की आपली संस्कृती टिकवणे, आपण जंगलाचं रक्षण करतो, तर त्या संस्कृतीचं परंपरा कोणी विसरू नये आणि ती कायम अशी पूर्ण जगभरात एकाच दिवशी साजरी केली जावी. म्हणून हा 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस तेव्हापासून आपला सेलिब्रेट केला जातो. तरी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात आपल्याला इथं सांस्कृतिक कार्यक्रम, ढोल पथक वगैरे ते सगळं दाखवतो. तरी आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतो, सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करा. तिथं अनिल भाऊन ते शाळेत चालले आणि साईशा कुठं चालली? शाळेत मस्त आदिवासी लुक केलेला आहे, तिच्या मैत्रिणी पण केलेला आहे. मामाचा नवीन कॅमेरा घेतलाय ना. संजय आदिवासी सांग, बोल बोल. जरा नर्वस झालेले आहे कॅमेरा बघून. सो त्याची पप्पा सांगतील जय आदिवासी. तर मित्रांनो, आता आपण आलेलो पेठमध्ये, पेठ शाळा नंबर 1 मध्ये. तर तिथे एक छोटासा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आदिवासी दिनानिमित्त. पालक पण आलेले आहेत आणि आता सांस्कृतिक कार्यक्रम चालू होता. तरी डान्स वगैरे, गाणे स्पर्धा. तर त्यांचे पालक आणि इथं शिक्षक पण आहेत त्यांचे. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मॅडम, आज आदिवासी दिन आहे तर कार्यक्रम ठेवलेला आहे, तर तुम्ही त्याबद्दल सांगा. म्हणजे पोरांचे डान्स वगैरे ठेवलेले आहेत. 2 शब्द काहीतरी सांगा तुमच्याकडनं, शाळेकडून. बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. जीप शाळेकडून आज आमच्या चिमुकल्यांनी इथे विविध नृत्य सादर करून आदिवासी एकता, नृत्य, आदिवासी परंपरा, आदिवासी पोशाख याचं दर्शन इथे दाखवून दिलेलं आहे. तसंच चिमुकल्यांनी एक आदिवासी काय आहे पूर्वीची, म्हणजे निसर्गाचं जतन केलं पाहिजे, जल जंगल जीवन हे त्यांनी नृत्यातून दाखवून दिलेलं आहे. सो धन्यवाद, थँक्यू. तरी सगळे एकदम चिमुकले पोरं सगळ्यांनी लुक केलेला आहे, बघू शकता. इकडं सगळ्यांनी लुक केलेलं आहे, पालक त्यांचे. जय आदिवासी. आदिवासी दिनाचा इथं आपल्याला एक छोटा ऋतिक रोशन भेटलेला आहे. खतरनाक डोळे आहेत. सांग रे काय ना आपलं आदिवासीचं. एकच बुक चले आदिवासी शिक्का, एकच बुक चले आदिवासी शिक्का. ओके, खतरनाक सांगत असं. डोळे पाहू शकतो त्याचं. तुझं नाव काय रे? जय. जय नाव सांग. जय आदिवासी. जय आदिवासी. जय जोहार. जय जोहार. तर पाहिला ना छोटा ऋतिक रोशन, खतरनाक. तो असंच गाणं सांगत होता, त्याला सांगितलं सांग रे गाणं परत एकदा. इकडे पाय, इथं फोटोशूट चाललेलं आहे. इकडे पाय. थांब. तरी थोड्याच वेळात इकडं आदिवासी झेंड्याचं ध्वजारोहण होईल आणि इथून रॅलीला सुरुवात होईल. तरी आता आपण मध्ये जाऊन सगळे फोटो वगैरे बघू, ते दाखवतो तुम्हाला. इथं आपल्या समाजाचे जेवढे आदिवासी क्रांतिकारक झालेले आहेत, पेठचे म्हणा किंवा नाशिकचे पूर्ण तालुक्याचे, हे आहेत आदिवासी क्रांतिवीर पांडू देशमुख माळगावचे. आणि हे पण क्रांतिवीर गोविंद विठ्ठू देशमुख आहेत. ज्योतिबा फुले, भगवानवीर एकलव्य, भगवान बिरसा मुंडा, उमाजी नाईक, आपला खाजा नाईक आपले, आणि राणी दुर्गावती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, देवाजी राऊत हे आपल्या पेठ तालुक्याचेच होते. आणि राघोजी भांगरे आणि तंट्या मामा भिल असे आपले सर्वच आदिवासीचे इथं प्रतिमेचं पूजन केलं जाईल. आणि इथून भव्य दिव्य अशी रॅलीला सुरुवात होईल. थोड्याच वेळात तिथं आता बँड येईल आपला. आणि बँड अजून आलेला नाही, बँड वाटतं ट्रॅफिकमुळे अडकलेलं. तरी पुढं आपण बघूया. तरी ठीक आहे. हा काचा सेटअप आहे? कॅमेरा.
आपल्यापेक्षा खतरनाक मोठा कॅमेरा आणलाय. आणि हे काय आहे? व्हिडिओ शूटिंग. व्हिडिओ शूटिंग. अरे फोटो काढायचा. फोटो काढायचा एकदम भारी. आता तारपकरीन ते आलेले आहेत. भाऊ तुम्ही कुठले? खडकाच्या पाड्यावर. अंकाच्या पाड्यावरचा. आणि इकडं तांबळं वगैरे आलेलं आहे. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल.
गौरव दिन साजरा करण्यानिमित्ताने उपस्थित सर्वच राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वच पदाधिकारी, अधिकारी तथा या पेठ तालुका आणि त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व तालुक्यातून आलेले सर्व समस्त ग्रामस्थ मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा दिवस आपण युनोच्या माध्यमातून जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट 1982 साली पहिली सभा झाली आणि त्या सभेमध्ये आदिवासींचं महत्त्व काय आहे, आदिवासी काय करू शकतो याची जाणीव पूर्ण जगाला झाली. राऊत साहेब एक आपला बाईट देऊन टाका आदिवासी दिनाचा. म्हणजे आता तुम्ही आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. या आदिवासी दिनानिमित्त पेठ तालुक्यातील हुतात्मे जेवढे क्रांतिकारक आहेत त्याच्या स्मृतीला वंदन करून आज या ठिकाणी पेठ तालुक्यातील सर्व आदिवासी बांधव हे मोठ्या संख्येने आदिवासी पारंपरिक नृत्य याचं सादरीकरण करणार आहे. केवळ आपल्या आदिवासी बांधवांनी हा देश स्वतंत्र करण्यासाठी स्वतःचं आहुती बलिदान केलं. त्यामुळं आज हा देश इंग्रजांच्या ताब्यातून भारत देश स्वतंत्र झाला. केवळ या देशासाठी लढणारा पहिला आदिवासी हा आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, देवाजी राऊत, खाजा नाईक अशा असंख्य राणी दुर्गावती अशा असंख्य आदिवासी क्रांतिकारक या देशामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशाच्या विविध राज्यामध्ये, विविध प्रांतामध्ये आदिवासी बांधवांचं, परंतु आदिवासी बांधवांना बऱ्याच वेळा डावललं जातं, बऱ्याच वेळा आपल्याला कुठंतरी प्रसिद्धी दिल्या जात नाही. परंतु आज आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले. युनोने जो आदिवासी दिवस 9 ऑगस्ट क्रांती दिन जो साजरा करण्याचे तर आपला सगळा मित्रपरिवार इथं जमलेला आहे. हे जीवन, राहुल, संदीप, तलाठी साहेब आहेत, श्याम, टॉनी भाऊ, प्रीतम पवार आणि इकडं माणिक भाऊ. तरी आत्ता सुरुवात होईल कार्यक्रमाला. मंडळी इथं जय बोले बँड आलेला आहे. आता आपण स्मारकला खूप वेळापासून वाट बघत होतो. ट्रॅफिक होतं घाटामध्ये, कोटमीच्या घाटामध्ये दरवेळेस ट्रॅफिक होतं. त्याचप्रमाणे आज पण झालेलं आणि इथं जय बोले बँड आलेला आहे. नवीन लुक आहे, नवीन मॉडिफिकेशन आहे, तरी जबरदस्त आहे, तुम्ही बघू शकता. आणि देवगणसराव आपल्या पेठ तालुक्यातली पण पुढं बँड आहे, तो पण आता बघितलं मी, तो पण आलेला आहे. आणि तुम्हाला दोन्ही बँडचं जबरदस्त पोरं नाचतील वगैरे, जल्लोष करतील तरी दाखवतो. ह्यावेळेस मेन आपला हे आहे की विनोद भाऊंनी आपल्याला सांगितलेलं आहे की व्यसनमुक्ती म्हणजे काही न करता वगैरे आपल्याला साजरा करायचं आहे. त्याप्रमाणे बघूयात. आपल्या इथं पेठला नृत्य पथक आलेलं आहे. तुम्ही आता जो डान्स बघितला यापूर्वी व्हिडिओच्या, एकदम भारी डान्स केलेला आहे. तर आपण त्यांना विचारू ते कुठले आहेत आणि कसं आहे. तुम्ही कुठले आहे, तू कोणतं गाव? आम्ही डान्सचे आहे. गुजरात. हा, गुजरात डान्स आहे. डान्स. तरी तुम्ही गुजरातहून आलेत का आता? तरी आम्हाला वाटलं इथलेच आहेत, पण आपले गुजरात बाउंड्री जवळचे आहेत सगळे. गावाचं नाव काय? संपूर्ण गेला भराला. अरे संपे
की आपल्या गिरणाऱ्याहून पेठला मित्र आलेले आहे लांबून लांबून. तरी मित्रांनो, पेठचा आदिवासी दिन कसा होता मग? एकदम मस्त नाही का, एकदम फर्स्ट क्लास. काय तुम्ही पण येणार का नेक्स्ट टाइम? आम्ही पण येतो. ओके, आले आले सगळे येते. चालेल, भेटा मग परत. चालेल ना. ओके, जय आदिवासी. आपण जेव्हा आपण येतो ना खूप सारा दरवर्षी आपल्याला हेच पॉइंटला भेटला बरं का. 100% येतो बरं का पेटला दरवर्षी. आणि भाऊ सगळे ओळखत आहे ना रायडरला. खूप सारे प्रेम भावानं एकदम बच्चे के हमारा टीम. तर मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आपल्या पेठला हर्सुलचे रायडर येतात. तर भाऊ आम्ही खूप वर्षापासून ओळख आहे. भाऊ तुमचं लई फॅन बरं काय आमच्या इकडं पेठमध्ये. आणि भाऊचं आताच म्हणजे दादाचं चॅनल आताच माउंटाईज झालेलं आहे नाही का. तर अभिनंदन करतो. आणि आपण लवकर जाऊन फर्स्ट पेमेंट घेऊ अशी अपेक्षा करतो आणि सोबतच घेऊ. तर पेठच्या आमच्या सर्व बांधवांकडून आपल्या हर्सुलच्या भाऊला खूप खूप आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्ही आता फीस घेतलंय आमच्याकडून. फीस खूप बोलतात आणि त्याचा घसा चुकतो म्हणून आमच्याकडून फीस दिलेला आहे. एकदम टू बी कंटिन्यू बोलत असतो ना. तुम्ही कंटिन्यू. धन्यवाद The Great आदिवासी. चला खुशाल. एक फोटो घेतो आता. फोटो घ्या आपण. तुम्हाला मी दाखवतो. आपल्या पेठमध्ये ना एक ऐतिहासिक घडला होऊन गेलेला आहे. या पेठ शहरामध्ये ना 1857 साली एक भारतीय स्वातंत्र्य लढ्याकरता आदिक्रांतिकाऱ्यांनी लढा केला होता. त्यानिमित्त आपल्या इथे ज्या आदिक्रांतिकारी जे आदिवासी लोक आहेत यांना फाशी देण्यात आलेले. आपल्या इथले टोटल पेठ संस्थानामधले 72 लोकांना फाशी देण्यात आले. त्याचबरोबर अंदमान निकोबार येथे देखील काही लोकांना पाठवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे जे देवाजी राऊत होते यांच्या अधिपत्याखाली नेतृत्वाखाली एक खूप मोठा लढा उभा राखण्यात आला. त्यावेळेस 1857 रोजी एक काय म्हणतो सावकाराविरुद्ध या ठिकाणी लढा उभारण्यात आला होता. त्याचं प्रतीक म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये जे स्मारक आहेत त्यापैकी आपल्या पेठ शहरामध्ये जे स्मारक आहे हे 1857च्या लढ्याचं एक स्वातंत्र्य लढ्याचं एक प्रतीक म्हणून आपल्याला उभारण्यात आलेलं आहे. आणि त्यामध्ये पेठ तालुक्यातील न्यात अज्ञात खूप सारे असे हुतात्मे होऊन गेले ज्यांनी या प्राणाची आहुती देऊन आपल्या पेठ तालुक्याला या भारतासाठी पेठ तालुक्यात लढा उभारला होता. त्या सर्व
सर्वांनी खतरनाक लुक केलेला आहे. तरी एकदम भारी लुक केलेला आहे. कुठला आहेस? ऐकलास का? इथंच ना आपलं इथंच ना. ओके ओके. आपण आता आलेलो आहे म्हणजे जुन्या स्टँडवरती आलेलो आहे. तरी कार्यक्रम चालू आहे. इथं सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतात. मागं रॅली येऊ राहिली आणि बघू शकता तुम्ही सगळीकडे बॅनर लावलेले आहेत जागतिक आदिवासी दिनाचे. आणि इथं पंचायत समितीजवळ सांस्कृतिक कार्यक्रम होतात. तर तुम्हाला मी दाखवतो. गाड्यांवरती नाचू राहिले लोक. डायरेक्ट गर्दी झालेली आहे. आपल्या पूर्ण रस्ता दिला जातोय आपल्या सगळ्यांकडून. आपल्याला किती फास्ट निघून गेली. तर आपले बाकी लोक बोलले होते आणि आपल्याला शोधत इथपर्यंत आलेले. तर कसं वाटतं तुम्हाला चालून कसं वाटतं मला?